नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे परत एकदा मेकॅनिक्सच्या लेक्चरमध्ये. आय एम प्रोफेसर हरिश्चंद्र शिरे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द our 8th lecture of applied mechanics. In the previous lecture we have discussed about the law of machines and the problem based on a law of machine. So law of machine काय आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. काय असते लॉ ऑफ मशीन, एक थोडासा छोटासा ओव्हरव्ह्यू करून घेऊयात त्यावरती, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम समजायला सोपं जाईल. अजून लॉ ऑफ मशीन म्हणजेच काय की एक रिलेशनशिप असते, म्हणजेच एका प्रकारचं ग्राफ असते. कशामधलं रिलेशनशिप? एका मुलामधलं मुलीमधलं नाही, तर हे रिलेशनशिप असतं कशामधलं? लोड आणि एफर्ट मधलं रिलेशनशिप. ते रिलेशनशिप कशामधलं असतं? लोड आणि एफर्ट मधलं. लोड म्हणजेच काय की कुठलाही लोड आपल्याला उचलताना, म्हणजे वजन असेल बरोबर, किंवा ज्या गाड्या बघतो आपण हेवी भरलेल्या, तो उचलताना तुम्हाला किती एफर्ट लागते. सपोज मी तुम्हाला सांगितलं की तो वरच्या एक 6व्या 7व्या टेरेस वरून ग्राउंड फ्लोअरचं एक 50 किलोची बॅग उचलायची, ठीक आहे, तर ती उचलून 6व्या 7व्या फ्लोअरला जायला तुम्हाला फार एफर्ट लागतात. मग तुम्ही कुठलं तरी एक मेकॅनिझम यूज करता तिथे बरोबर. ते मेकॅनिझम यूज करून काय तो लोड लिफ्ट करता, म्हणजेच तो जास्तीत जास्त लोड किती कमी एफर्ट मध्ये आपल्याला उचलता येईल, लिफ्ट करता येईल, त्याचं रिलेशनशिप म्हणजे नथिंग बट द व्हॉट? इट इज नथिंग बट दी लॉ ऑफ मशीन. ठीक आहे. सो लॉ ऑफ मशीन. सो लेट्स सी, आपण मागच्या टर्मला त्यामधला एक टर्म बघितली होती किंवा रिलेशनशिप बघितलं होतं लोड आणि एफर्टचं विथ द हेल्प ऑफ लॉ ऑफ मशीन. त्यामध्ये तो काय होतं ते रिलेशन? that is nothing but the P is equal to mw plus c. So this is the most important term to us for law of machine, or to find out the effort required to lift the load in law of machine concept. So you have to remember this term. This is very useful to us for solving the problems or number of numericals. So let's go to our next problem. So here just read the problem carefully. Okay, in a lifting machine, काय सांगितलं? एक लिफ्टिंग मशीन आहे आपल्याकडे बरोबर, जी काय करते? लोड लिफ्ट करणार आहे. अँड एफर्ट ऑफ 40 न्यूटन रेज अ लोड ऑफ 1 किलो न्यूटन. म्हणजेच काय सांगितलंय की एफर्ट किती लागतोय तुम्हाला? 40 न्यूटन लागतोय. कशासाठी? 1 किलो न्यूटन लोड उचलण्यासाठी बरोबर. 1 किलो न्यूटन लोड उचलण्यासाठी 40 न्यूटन एफर्ट लागतोय. हियर नाव सी, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अगोदर तिथे बघायचं आपल्याला की जे पण युनिट्स दिलेले आहेत ते कसे पाहिजे? सिमिलर पाहिजे. सपोज तुम्ही इथे डायरेक्ट लोड घेऊन टाकला, पी एफर्ट घेऊन टाकला 40 न्यूटन आणि लोड घेतला 1 किलो न्यूटन, सो युअर आन्सर विल बी रॉंग. तुमचा आन्सर बरोबर येणार नाही. सो फर्स्ट यू हॅव टू डू द युनिट कन्वर्जन. हियर इज द न्यूटन अँड हियर इज किलो न्यूटन. सो फर्स्ट राइट डाउन द गिवन डेटा. हियर गिवन डेटा लिहित असताना सगळ्यात पहिलं कन्सिडरेशन काय सांगितलं मी? सगळे युनिट सेम आहेत की नाही हे चेक करून घेणे. जर सेम नसेल तर त्याचं कन्वर्जन करणे कुठल्याही एका फॉर्म मध्ये, एकतर न्यूटन मध्ये करा अदरवाइज किलो न्यूटन मध्ये करा. सो हियर एफर्ट दिलाय तुम्हाला P इज इक्वल टू 40 न्यूटन. आफ्टर दॅट लोड रेज द लोड ऑफ 1 किलो न्यूटन, म्हणजेच लोड पण दिलाय W इज इक्वल टू 1 किलो न्यूटन. नाउ सी हियर दिस व्हॅल्यू इज इन अ न्यूटन अँड दिस इज इन अ किलो न्यूटन. सो कन्वर्ट इट इनटू दी न्यूटन. दॅट इज नथिंग बट दी 1000 न्यूटन बरोबर. सो सी हियर P इज अ 40 न्यूटन, W इज अ 1000 न्यूटन, म्हणजे 1000 लोड उचलण्यासाठी आपल्याला फक्त 40 न्यूटन एफर्ट लागलेला आहे. आफ्टर दॅट व्हॉट आवर प्रॉब्लेम सेट? इफ efficiency of the machine is
0.5. नाव सी हियर काय इफिशियन्सी दिली आहे मशीनची, बरोबर. इफिशियन्सी दिली आहे किती 0.5. आता इथे काय इफिशियन्सी 0.5, बट आपण इफिशियन्सी जर पर्सेंटेज मध्ये असेल तर कशी घेत असतो, प्रॉब्लेम आपल्या इक्वेशन मध्ये मल्टिप्लाइड बाय 100 करत असतो. पण इथे आपल्याला पर्सेंटेज मध्ये दिलेली आहे का, नाही. सो आपल्याला इथे 100 ने मल्टिप्लाय करायची काही आवश्यकता नाही. आफ्टर दॅट व्हॉट इज इट्स व्हेलॉसिटी रेशो, म्हणजेच काय विचारलं, एवढं सगळं गिवन दिलं आणि व्हेलॉसिटी रेशो काढायला विचारलंय आपल्याला. व्हॉट इज इट्स व्हेलॉसिटी रेशो. सो ही झाला आपला फर्स्ट पोर्शन ऑफ दिस प्रॉब्लेम. म्हणजे फर्स्ट पोर्शन मध्ये काय काय गिवन आहे आणि काय काय काढायचंय हे आपण इथे काय केलंय बघितलं. म्हणजे फर्स्ट पोर्शन मध्ये तुम्हाला एफर्ट दिलाय, लोड दिलाय, बरोबर, इफिशियन्सी दिली आहे आणि व्हेलॉसिटी रेशो काढायला सांगितलं. आफ्टर दॅट त्याच्या समोरचा पोर्शन काय सांगतो, इथे क्वेश्चन मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन संपलाय का, नाही, परत सुरू झालाय इफ न. सो हियर इफ ऑन दिस मशीन an effort of 74 न्यूटन रेज द लोड ऑफ 2 किलो न्यूटन. म्हणजे अजून सेकंड पोर्शन मध्ये काय दिलंय, सेकंड पोर्शन हियर इफ काय दिलाय, एफर्ट, किती एफर्ट 74 न्यूटन रेज द लोड ऑफ 2 किलो न्यूटन. अगेन हियर यू कॅन सी काय दिलाय 74 न्यूटन आणि लोड किती दिलाय 2 किलो न्यूटन. एफर्ट दिलाय न्यूटन मध्ये, लोड दिलाय किलो न्यूटन मध्ये. नाव आता हा तुम्हाला कन्वर्ट करायचं कुठल्या एका युनिट मध्ये. जर अगोदर तुम्ही किलो न्यूटन केलं असेल तर इथे किलो न्यूटन करा, जर अगोदर न्यूटन केलं असेल तर इथे देखील न्यूटन मध्ये करावं लागेल. मग हा डब्ल्यू तुम्हाला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल इन न्यूटन. सो 2 into 100 that is nothing but the 2000 न्यूटन. 2 into 1000 एक किलो न्यूटन म्हणजेच 1000 किलो न्यूटन असतो. 1 न्यूटन is nothing but the 1 किलो न्यूटन is nothing but the 1000 न्यूटन. So 2 घ्यायचं मल्टिप्लाइड बाय 1000 that is the 2000 न्यूटन that is your load. After that अजून याच्यानंतर काय विचारलंय, काय सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये, व्हॉट इज नाव द इफिशियन्सी. म्हणजे आपल्याला एफर्ट दिलाय 2 किलो न्यूटन लोड 74 न्यूटन एफर्ट लागतो उचलायला, पण त्याच्यासाठी मग इफिशियन्सी किती आहे त्याची, ते काम कसं करेल, त्याची इफिशियन्सी किती आहे, बरोबर. तर इफिशियन्सी ही काय करायची आपल्याला काढायची आहे सेकंड टर्म मध्ये. इफिशियन्सी इज इक्वल टू हाऊ मच इफिशियन्सी काढायची आहे, ठीक आहे. आफ्टर दॅट द थर्ड टर्म, अजून प्रॉब्लेम संपलाय का, इथेच नाही. अगेन हियर क्वेश्चन मार्क अँड प्रॉब्लेम इज कंटिन्यू. इथे बघा क्वेश्चन मार्क दिलाय आणि परत प्रॉब्लेम काय कंटिन्यू केलाय. व्हॉट विल बी द एफर्ट रिक्वायर्ड टू रेज अ लोड ऑफ 5 किलो न्यूटन. मग काय म्हटलंय की एफर्ट किती लागेल कशासाठी, 5 किलो न्यूटन लोड उचलायसाठी. नाव थर्ड टर्म P म्हणजेच एफर्ट रिक्वायर्ड टू रेज व्हॉट लोड म्हणजेच W ऑफ किती 5 किलो न्यूटन. नाव सी हियर हे पण 5 किलो न्यूटन दिलंय, कन्वर्ट करायला 5 into 1000 दॅट इज नथिंग बट 5000 न्यूटन. म्हणजेच काय की 5000 न्यूटन वजन उचलण्यासाठी किती एफर्ट लागेल. जसं इथे बघा 2000 न्यूटन उचलण्यासाठी किती लागतोय 74 न्यूटन. त्यानंतर 1000 लोड उचलण्यासाठी 40 न्यूटन लागतोय, बरोबर. असं तुम्ही ओरली जस्ट माइंडने जरी कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही डायरेक्टली काढू शकता, पण तुम्ही जर डायरेक्टली काढलं तर तुम्हाला एक्झाम मध्ये मार्क्स मिळणार नाही. जर एक्झाम ही आपली ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल तर तुम्ही माइंड कॅल्क्युलेशन पण काढू शकता, ऍव्हरेज पण करू शकता. डायरेक्ट 2000 ला 74 लागते, 1000 ला 40 लागतो, बरोबर. त्यानुसार तुम्ही काहीतरी एक ऍव्हरेज पॉईंट घेऊन जो तुमचा ऑप्शन असेल तो तुम्ही टिक करू शकता. पण जर तुम्हाला प्रॉब्लेम फॉर्म्युले सगळे रिमेंबर असतील, गिवन डेटा काढता येत असेल
तो डोंट गो टू द शॉर्टकट मेथड, डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नाव सी काय काय विचारले आपल्याला. परत एकदा आपण आता सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे, गिवन डेटा काढलेला आहे. यावरून आपल्याला डायरेक्ट माहिती होईल आता की काय काढायचंय आणि काय गिवन आहे. बरोबर. इथे दिसतंय तुम्हाला फर्स्ट टर्म मध्ये पी काय केलाय, गिवन आहे 40 न्यूटन. डब्ल्यू गिवन आहे 1000 न्यूटन. एफिशियन्सी माहित आहे 0.5. काढायचंय काय, व्हेलॉसिटी रेशो. तो व्हेलॉसिटी रेशो काढायचा आहे म्हणजे आपण डायरेक्ट इथे इफिशियन्सीचा फॉर्म्युला यूज करू शकतो. नाव हियर युअर फर्स्ट टर्म सॉल्व करतोय आपण. बरोबर. तिथे काय व्हेलॉसिटी रेशो काढायचा आहे आपल्याला. वेन इफिशियन्सी इज किती सांगितली आहे, 0.5. इफिशियन्सी इज 0.5. तो आता इफिशियन्सीचा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. इथे काय, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो. आता इंटू 100 घ्याल का इथे, नाही का, कारण व्हेलॉसिटी ही तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिलेली नाहीये. जर पर्सेंटेज मध्ये दिली असती तर तुम्हाला इथे काय इंटू 100 करावं लागलं असतं. पण इथे आपल्याला 100 करायची आवश्यकता नाही, कारण की इफिशियन्सी कशात आहे, पॉइंट मध्ये आहे. म्हणजेच तुम्हाला इथून या टर्म मधून आपल्याला काढायचंय काय, ऍक्च्युअली व्हेलॉसिटी रेशो काढायचा आहे. तर ना इफिशियन्सी माहिती आहे का, हो 0.5 दिली आहे. बरोबर. व्हेलॉसिटी रेशो काढायचा आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज माहिती आहे का, नाही. मग अगोदर काय करायचंय, याच्याही अगोदर तुम्हाला काढायचा आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. तो आपण कसा काढू, आपल्याकडे त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, डब्ल्यू अपॉन पी. बरोबर. तो व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू आपल्याला माहित आहे का, हो माहिती आहे. किती दिलंय डब्ल्यू तुम्हाला, इथे बघू शकता 1000 न्यूटन आणि पी 40 न्यूटन. तर हे दोन्ही टर्म आपल्याला इथे काय करायचे आहेत, पुट करायचे आहेत. सो व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू इज नथिंग बट दी 1000 न्यूटन and value of P is nothing but the how much, 40. Right. So here 10 get cancelled, then 4 2s are 8 and 4 5s are 20. So here your mechanical advantage is nothing but 20. So once we get the mechanical advantage, you can put the value of mechanical advantage here in the efficiency equation. So here you can write now, we know the efficiency of machine. The efficiency of machine is, what is the efficiency of machine, MA upon VR. So here value of efficiency is 0.5. Value of EMA is 20. Just we have find out it. हे इथे आत्ताच काढली आपण. बरोबर आहे. यू कॅन सी हियर, हायलाइट करतो मी व्हॅल्यू, बघू शकता ही आत्ताच आपण फाइंड आउट केली आहे. आफ्टर दॅट व्हेलॉसिटी रेशो जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. राईट. सो नाव हा व्हेलॉसिटी रेशो लेफ्ट साइडला जर गेला इक्वल टूच्या, तर इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे, डिनॉमिनेटर. बरोबर. तिकडे गेल्यावर काय होतो, तो न्यूमरेटर मध्ये जातो. म्हणजेच 0.5 into VR is equal to how much, 20. Now हा 0.5 इक्वल टू च्या राईट साइडला येईल, म्हणजेच इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे डिवायडेशन मध्ये जाईल. मग तुम्हाला इक्वेशन काय मिळतं, VR is equal to 20 upon 0.5. So here you can find out the value of VR, that is nothing but, so here just check the value here. Mechanical advantage is nothing but the 25. इथे 25 वाला कॅल्क्युलेशन मी बाय मिस्टेक इथे 20 लिहिलंय. जस्ट करेक्ट इट, करेक्ट करा ते. ठीक आहे. So here the value of mechanical advantage is nothing but the 25. Here also 25. Just calculation error झाली आहे थोडीशी.
करेक्ट करून घ्या. 25. नाव 5 5 25. So that is the value of 50. So velocity ratio is nothing but the 50. So हा झाला तुमचा velocity ratio. velocity ratio आपण इथे काय केलेला आहे, फाइंड आउट केलाय. सो दिस इज अवर फर्स्ट पोर्शन. हा फक्त आतापर्यंत काय झाला, आपला फर्स्ट पोर्शन झाला. इथे काय सांगितलं होतं आपल्याला, पी दिलं होतं, डब्ल्यू दिलं होतं, इफिशियन्सी जी होती त्याच्यासाठी व्हेलॉसिटी रेशो काढायचा होता. तर तो किती आला, 50. आफ्टर दॅट सेकंड पोर्शन मध्ये काय सांगितलंय, इफ एफर्ट 74 न्यूटन फॉर रेज द लोड ऑफ W is equal to 2000 न्यूटन, then efficiency is how much. म्हणजे एफिशियन्सी काढायची इथे आपल्याला. नाव our second portion you can write here. second काय सांगते सेकंड पोर्शन, efficiency is how much when load, sorry, effort P is 74 Newton and load W is how much, 2000 Newton. So now for this efficiency काढायची, म्हणजे ऑलरेडी आपल्याला इफिशियन्सीचा फॉर्म्युला माहित आहे. we know that the efficiency of machine is nothing but efficiency is equal to MA upon VR into 100. so VR आपण फाइंड आउट केलाय रिसेंटली, बरोबर. म्हणजे तुम्ही बघू शकता VR ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे, दॅट इज नथिंग बट द 50. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हा आपण काढू शकतो, कारण की मेकॅनिकल ऍडव्हान्टेज साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू W upon P. The value of W is given to us, that is 2000 Newton, and the value of P is 74 Newton. So mechanical advantage is nothing but, for a calculation, do it in your calci, you will get the value 27. असं काहीतरी व्हॅल्यू येईल तुमची मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. once you get the value of mechanical advantage, you can put this value in your this equation. यामध्ये ती व्हॅल्यू पुट करू शकताय. so here efficiency is equal to what, mechanical advantage, that is nothing but 27, बरोबर, divided by velocity ratio 50 जो आपण रिसेंटली काढलाय into 100. so 52 is 100. so efficiency is nothing but how much, 27 into 2. so write down here 27 into 2 is equal to nothing but 14 14 4 18 1 2 2 4 आणि 54%. so here you can write efficiency is equal to 54%. so this is the efficiency for your second portion, right. so what they ask us about in the second portion, if effort is 74 and load is 2000 Newton, then efficiency is nothing but 54%. after that, in the third portion, what they ask us, so here third, in the third portion they ask us about the effort required to raise the load of 5
1000 Newton. So what they ask us, P is how much when W is 5000 Newton. So we have to find out the effort P. So now we know the equation of law of machine. So here we can write, we know the law of machine, right? What law of machine? We know the relationship of law of machine, that is mw plus c, that is your equation 1. हे माहिती आहे आपल्याला, m is equal to. Now here this equation is very important for us, as I told you. Now what we can do here, we have to find out, we don't know the value of m, we don't know the value of c. If I put directly value of w, 5000 न्यूटन मी इथे जर टाकलं त्याच्या जागेवर, बरोबर, इथे मी टाकून दिली 5000 न्यूटन, तर मला डायरेक्टली एफर्ट मिळतो का? नाही, कारण की ते दोन टर्म कशा आहेत, अननोन आहेत, ज्याची कुठली आहे, m आणि c. तर अगोदर मला m आणि c ची व्हॅल्यू काढावी लागेल, बरोबर. तर ही मी कशी काढू शकतो, तर माझ्याकडे दोन प्रीवियस टर्म्स आहेत ज्या आपण सॉल्व्ह केल्या आहेत, त्या दोन्ही p आणि w च्या व्हॅल्यू आपण काय करू शकतो, या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. नाउ यू कॅन सी हियर, you have to write down here, substituting what two values of, what substitute two values of effort and load in equation 1. So from here, from our problem's first portion, from here we have to take the value of p and w, okay, and put this value in equation 1. So we can write the equation like this. This is our equation, p is equal to mw plus c. This is equation 1. Now in this equation we have to put the value of p, that is nothing but the, how much, 40 Newton is equal to m into value of w is 1000 Newton plus c. So this is our equation number 2. And from second portion of the problem, you can see here, from second portion of the problem, we will get the value of p 74 Newton. Here you can see the value of p is a 74 Newton and value of w is a 2000 Newton. So put this value in equation number 1 also. So that is nothing but 74 Newton is equal to m into 2000 plus c. So you will get the third equation. Now how, here you can see m, here m, c, here is c, here is m. So both terms are still unknown. So what we can do now? So we can subtract equation 3, so equation 2 from equation 3. या प्रकारे इक्वेशन तुम्ही मॅथ मध्ये ऑलरेडी सॉल्व केले असतील, तेच नॉलेज तुम्हाला इथे अप्लाय करायचंय. सो हियर इक्वेशन 3 इज नथिंग बट 74 is equal to 2000 m plus c, बरोबर, and हा झाला तुमचा इक्वेशन नंबर 3. आणि इक्वेशन 2, 40 is equal to 1000 m plus c, हा झाला इक्वेशन नंबर 2. नाव हे काय करायचंय आपल्याला, सबट्रॅक्ट करायचंय. So here minus sign, here minus sign, this plus is converted into minus, then plus c minus c will get cancelled.
सो 74 मधून 40 गेले, यू विल गेट हियर 34 and here 2000 minus 1000 is 1000 m. Okay, so here you can see you will get the term like this: 34 is equal to 1000 m, right? So this 1000 shift to the left side of the equal to, so it will be get in a denominator. So here 34 divided by 1000 is equal to m, right? So just do the calculation in your calc. 34 divided by 1000 is nothing but how much? 1 2. Okay, so the value of m is nothing but 0.034. just check it, is it correct or not. बरोबर आहे ना की नाही चेक करा कॅल्सी मध्ये. ठीक आहे, नाव यू कॅन सी m मिळाले तुम्हाला. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ m. आता इथून बघा, हे एक तर इक्वेशन 2 बघा किंवा 3 बघा, इथे तुम्हाला व्हॅल्यू ऑफ m मिळाली आहे. सो m ची व्हॅल्यू जर पुट केली तर आरामात आपल्याला c ची व्हॅल्यू मिळते, किंवा इथे पुट करा m ची व्हॅल्यू, तुम्हाला c ची व्हॅल्यू आरामात मिळते. सो हियर राइट डाउन, substitute the value of m, that is equal to 0.034 in equation 2, okay, or 3. कुठल्याही एका इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करू शकता. इफ you like equation number 2, then you will put in a equation number 2. If you like equation number 3, you can put in a equation 3. So whichever equation, जो इक्वेशन तुम्हाला सिंपल वाटेल, you can use that equation. So here your equation number 2 is what? 40 is equal to 1000. You can see here equation number 2 is 40 is equal to 1000 m plus c. Now put the, instead of m you have to put the value 0.034. So 40 is equal to 1000 into 0.034 plus c, right? So now just do the calculation of this term. So that is nothing but the 40 is equal to, this is the 34 plus c, right? So after that, just wait a minute. Okay, so you can see here 40 is equal to 34 plus c. So 40 minus 34 is equal to c. The value of c is nothing but the 6. So now you get the value of c and you get the value of m. Once you get the both value, then put this both value in equation number 1. So your equation 1 is nothing but, so you have to write here substitute value of c and m in equation 1. So your equation 1 is nothing but p is equal to mw plus c. So p is equal to, value of m is 0.034 into
W is given to us 5000 kilonewton plus value of C is 6. Okay, so just do the calculation. That is nothing but P is equal to 176 Newton. So you can write the effort required to raise a load of 5000 Newton is 176 Newton. So आपल्याला किती एफर्ट रिक्वायर्ड आहे? 176 न्यूटन एफर्ट रिक्वायर्ड आहे कशासाठी? 5000 न्यूटन वेट लिफ्ट करण्यासाठी. So this is your problem. Hope you understand the problem. Just try to practice of this problem. ओके, हे सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जरी इथे सोडवलं असेल तरी परत सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके, जर काही डिफिकल्टी असेल तर यू विल कॉन्टॅक्ट टू अस. थँक यू.